नमस्कार मित्रांनो. MJ न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग. तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी एक नवीन आरोग्य मालिका. मित्रांनो, मागच्या 2 सीरीजमध्ये आपण लहान मुलांचे आजार आणि ब्लड प्रेशर यावर चर्चा केली होती. या सीरीजमध्ये आपण चर्चा करणार आहोत पोटाच्या विकारांवर. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज खास आमंत्रण आपण दिलेलं आहे. सुप्रसिद्ध गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणजेच पोटाचे डॉक्टर, डॉक्टर योगेश भुरट सर. तर योगेश सरांसोबत चर्चा करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती. जर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर कृपा करून लगेच सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यावर नक्की कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या मित्रांसोबत शेअरसुद्धा करा. आणि हो, तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. चला तर मग सुरू करूया आपला आजचा हा एपिसोड डॉक्टर योगेश भुरट सरांसोबत आणि जाऊया आरोग्याच्या राजमार्गावर. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा. नमस्कार मंडळी. आजचा आपला विषय आहे पोटाचे विकार आणि हा आपला एपिसोड आहे पहिला. तर जाणून घेऊया डॉक्टर योगेश भुरट सरांकडून या आजाराबद्दल. सर नमस्कार. MJ न्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सर माझा पहिला प्रश्न, ॲसिडिटी हा प्रत्येक माणसात ह्याचे साइन सिम्प्टम्स वेगळे असतात का सारखे असतात? आणि नक्की काय असतं हे ॲसिडिटी प्रकार काय असतो? ॲसिडिटी ही खूप महत्वाचं आणि खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. बऱ्याच लोकांना आयुष्यात कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या प्रमाणात ॲसिडिटी झालेलीच असते. आणि आपल्याकडे एक चलन आहे, की पोटाचा काही आजार असेल, तर आपण त्याला ॲसिडिटी असंच संबोधतो. हो, बरोबर. ॲसिडिटी हे म्हणजे टेक्निकली भाषेत बघितलं तर तुमच्या पोटातलं पित्त किंवा आम्लपित्त जेव्हा त्याचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे जे काही त्रास होतात, त्याला आपल्या साध्या भाषेत आपण ॲसिडिटी म्हणतो. ॲसिडिटीची भरपूर कारणं आहेत. बेसिक तुमच्या डायटपासून, तुमच्या राहणीमान, तुमचं लाईफस्टाईल, तुमचं खाणं-पिणं कसं आहे, तुम्हाला आराम मिळतोय, नाही मिळतोय, तुम्ही कुठले-कुठले मेडिसिन्स घेतात आहे, तुम्हाला इतर कुठले काही आजार आहेत का? या सगळ्यांवरती ॲसिडिटी डिपेंडंट असते. जसं की तुमच्या आहारामध्ये जर खूप तिखट, मसालेदार खाणं असेल किंवा तुमच्या खाण्यापिण्याच्या वेळा हा फिक्स नसतील, कधी दुपारी जेवण झालं, कधी नाही झालं, कधी वेळ चुकली, कधी एखादं मील स्किप झालं, तर ह्यामुळे पण ॲसिडिटी होते. ॲसिडिटी ज्याच्याने वाढते, असे सगळे पदार्थ जर तुमच्या आहारामध्ये जास्ती असतील, जसं मी आधी सांगितलं, की तिखट, मसालेदार चहा, कॉफी या गोष्टींनी पण ॲसिडिटी भरपूर वाढते. बरोबर तुम्ही कुठले काही औषधं घेत असाल, जसं सांधेदुखीसाठी काही पेन किलर घेताय किंवा इतर काही कारणासाठी अँटिबायोटिक घेताय किंवा साध्या क्रोसिनच्या गोळीनी पण कोणाला कोणाला ॲसिडिटी होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला काही औषधं चालू असतील किंवा त्या औषधांच्या साइड इफेक्ट्समुळे पण ॲसिडिटी होऊ शकते. इतर काही आजार आहेत, जसं की तुमचे हार्मोनल चेंजेस, डायबिटीज ह्या गोष्टीमुळे पण तुमचं ॲसिडिटी वाढू शकते. आणि महत्वाचं म्हणजे तुमचा आराम किंवा तुमची झोप, तुम्हाला पूर्ण व्यवस्थित आराम भेटत नसेल, तुमची झोप होत नसेल किंवा त्याबरोबर तुम्हाला काही इतर स्ट्रेस, टेन्शन्स, इमोशनल डिस्टर्बन्सेस असतील, तर ह्या गोष्टीमुळे पण ॲसिडिटी होऊ शकते. सो असं जसं बघितलं, की खूप साऱ्या काही कॉमन गोष्टी आहेत, ज्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी ह्या गोष्टी येतात. जसं की खाणं चुकणं, झोप न होणं किंवा स्ट्रेस येणं. हं, त्यामुळे ॲसिडिटी हे खूप कॉमन आहे आणि खूप लोकांमध्ये हे दैनंदिन ह्याच्यात बघितलं जातं. बरोबर. पण त्याची लक्षणं प्रत्येकामध्ये सारखी असतात का? म्हणजे कोणाला छातीत जळजळ होणं, कोणाला डोकं दुखणं असे हां, किती प्रकार आहेत त्याचे? हां. एकदम छान प्रश्न आहे, की ॲसिडिटीचे सिम्प्टम सगळ्यांमध्ये सारखी नसतात. अच्छा. तुमच्यामध्ये म्हणजे ॲसिडिटी हा कॉमन शब्द झाला. ॲसिडिटीचे प्रकार भरपूर असतात. जसं की पोटात जळजळ होणे, भरपूर पेन होणे किंवा पोट फुगणे, हे पोटातील म्हणजे जठरातील ॲसिडिटीचे सिम्प्टम्स असतात. अच्छा. जर अन्ननलिकेशी रिलेटेड ॲसिडिटी असेल, तर त्याला ढेकर येणे किंवा कडू आंबट पाणी तोंडात येणे, असे सिम्प्टम्स असतात. त्या अर्थी म्हणजे ॲसिड हे तुमच्या घशापर्यंत किंवा तुमच्या तोंडापर्यंत उलटं येतंय. ओके. त्याला आपण GERD किंवा गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स म्हणून म्हणतो. तो एक ॲसिडिटीचा वेगळा प्रकार आहे.
जर डिओडेनम किंवा लिव्हरशी रिलेटेड असेल तर ते जळजळ बरोबर तुम्हाला भूक कमी लागणे किंवा जेवण न जाणे, गॅसेस होणे अशा गोष्टी पण होतात. पॅनक्रियास रिलेटेड असेल तर त्याच्यात तीव्र वेदना होणे आणि पोट साफ न होणे किंवा जुलाब होणे अशा गोष्टी होऊ शकतात. सो अच्छा. ऍसिडिटीचे व्हेरिड सिम्पटम्स आहेत. प्रत्येकामध्ये वेगळ्या गोष्टी, वेगळ्या सिम्पटम्स बघायला मिळतात. आणि जसं की आम्ही सांगितलं, की तुम्हाला कुठला अवयव त्याच्यात इन्व्हॉल्व्ड आहे, त्याप्रमाणे बेसिक त्याचे सिम्पटम्स सिम्प्टम्स असतात. दिसणार तुम्हाला. बरोबर आहे. पण आता ही ॲसिडिटी जेव्हा होते प्रत्येकाला, तेव्हा डॉक्टरांकडे जाणं तर गरजेचं आहेच. पण डॉक्टरांकडे जाण्याआधी घरगुती उपाय काय लोकं करू शकतात का? की झाले पित्त लगेच डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा वा काहीतरी येस, येस. 2 दिवस, 3 दिवस थांबून काय करता येतं पेशंटना? नक्कीच ऍसिडिटी मी म्हटलं तसं, की भरपूर लोकांना कधी ना कधी होतच. छोट्या प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात ॲसिडिटीचे सिम्प्टम दिसतात आणि ॲसिडिटीची इनिशियल ट्रीटमेंट म्हणजे आपण म्हणतो सुरुवातीची ट्रीटमेंट ही आपल्या घरगुती उपायांनीच असते. जसं की कारणामध्ये आपण सांगितलं, की तुमच्या आहारामध्ये काही बदल झाले, तुमच्या स्लीपिंग पॅटर्नमध्ये काही बदल झाले, तरी तुम्हाला ॲसिडिटी होते. कुठले औषध घेतलं तरी होते. तर फर्स्ट ट्रीटमेंट हीच असते, की तुमच्या दैनंदिन लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस झाले आहेत, ते तुम्ही करेक्ट करा. तुमच्या खाण्यामध्ये जर तिखट मसालेदार काही खाणं झालं असेल किंवा एखादा मील स्किप होत असेल, तर ते अव्हॉइड करा. खाणं नॉर्मल खा, लेस ऑइली, लेस स्पायसी, कमी तिखट आणि कमी मसालेदार, ज्याच्यात कमी तेल असेल असं खा आणि खाण्याची वेळ पाळा. म्हणजे एकाच वेळेस भरपूर न न खाता थोडं जास्ती वेळा खा आणि त्याच्यात जो आहे तो सात्विक आहार घ्या. झोप पूर्ण करा. जर खूप जास्ती ॲसिडिटी होत असेल, तर त्याला काही घरगुती उपाय आहे, की जसं तुम्ही पाणी भरपूर पिऊ शकता. बरं. ज्याच्याने तुमच्या पोटातल्या ॲसिडचं प्रमाण हे डायल्यूट होतं. त्यामुळे ॲसिडिटी कमी होते. इन्स्टंट रिलीफसाठी तुम्ही दूध पिऊ शकता किंवा थंड काही पदार्थ जसे की व्हॅनिला आईस्क्रीम वगैरे खाऊ शकता, ज्याच्याने त्या ॲसिडचं न्यूट्रलायझेशन होतं. अच्छा. तुम्ही कुठल्या मेडिसिन्स घेत असाल, तर आवर्जून तुमच्या डॉक्टरांना सांगा, की ह्याच्याबरोबर तुमची प्रकृती जर ॲसिडिटिक असेल, तर त्याच्याबरोबर काही अँटासिड देण्याला नक्की सांगा किंवा तुम्ही जर त्यांनी दिली नसेल, तर तुम्ही त्याच्याबरोबर ते अँटासिड घ्या. हे घेऊन पण जर त्या गोळ्यांनी त्रास होत असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या गोळ्या बदलून घ्या. ओके. आणि महत्वाचं म्हणजे काही व्यायाम करत नसाल किंवा खूप स्ट्रेस असेल, तर तो ताणतणाव कमी करून व्यायाम सुरू करा. तुमची ॲसिडिटी नक्कीच कमी होईल. ग्रेट. तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे लोकांनी घरगुती उपचार केले. समजा त्यांनी करून सुद्धा ही ॲसिडिटी थांबली नाही ॲसिडिटी किंवा मग ती वाढत गेली किंवा त्यांनी उपायच केले नाही, तर ह्याचे दुष्परिणाम किंवा त्यांच्या बॉडीवर काय इफेक्ट होऊ शकतो? हां. कसं आहे ॲसिडिटी जर तुमच्या घरगुती उपायांनी बरं नाही झाली, म्हणजे याचा अर्थ ती तीव्र प्रमाणात ॲसिडिटी आहे किंवा ॲसिडिटी बरोबर काहीतरी वेगळंही आहे. तर मग अशा वेळेस तुम्हाला डॉक्टरना दाखवणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्या जवळच्या डॉक्टरना दाखवून घ्या. पण त्याच्यासाठी महत्त्वाचे म्हणजे ॲसिडिटी प्रमाण वाढतंय हे कसं कळणार तुम्हाला? की तुम्ही घरगुती उपाय करताय, सगळे पथ्य पाळताय, सगळं नॉर्मल खाताय, तरी पोटात जळजळ होणं किंवा जळजळ बरोबर तीव्र पेन, सिव्हिअर पेन हे एक आम्ही म्हणतो की रेड फ्लॅग साइन आहे, की अशा वेळेस तुम्हाला डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. इतर काही सिम्प्टम्स आहे, की जे काही आपण म्हणतो की डेंजर सिम्प्टम्स आहेत. त्याच्यात उलटी होणं आणि उलटीमध्ये रक्त निघणं, अच्छा. हे तीव्र ॲसिडिटीचं प्रमाण आहे. कारण पेशंटला त्यावेळेस अल्सर पण असू शकतो. मग अशा गोष्टी तुमच्या नॉर्मल घरगुती इलाजाने बरा नाही होणार किंवा बऱ्याच वेळेस असं उलटी होऊन पण लोकं जात नाही डॉक्टरांकडे. अशा वेळेस त्यांना पुढचे सिम्प्टम दिसायला लागतात, की बाबा खाताना घास अडकणे किंवा गोळी एखादी मोठी घेतात आणि ती गोळी अडकते हं, हं, हं. किंवा खूप सिव्हिअर पेन होतंय, की जे पोटापासून मागे पाठीपर्यंत जातंय. पोट साफ न होणे किंवा 2-2, 3-3 दिवस संडासच होत नाही आहे. अशा गोष्टींमध्ये आपल्याला लक्षात यायला पाहिजे, की हे ॲसिडिटी आता आपले सिम्प्टम्स वाढतात आहे आणि ती कॉम्प्लिकेशन किंवा तीव्रतेकडे जाते. अशा वेळेस त्यांनी डॉक्टरांना आवर्जून दाखवावे आणि त्याचा जो काही योग्य तो इलाज आहे तो करून घ्यावा. मग अशा वेळी जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतो, तर त्यासाठी तुमचं ट्रीटमेंटची ही कशी असते? म्हणजे मेडिकली असतात, कधी सर्जिकलचं पण काही करायला लागतं, ऑपरेशन वगैरे काय प्रकार असतो त्यामध्ये? ॲसिडिटी तसं कुठला आजार नसावा माणसांना, पण ॲसिडिटी तसा साधा आजार आहे. 99% पेशंटना ॲसिडिटीसाठी ऑपरेशन लागत नाही. तुमच्या काही लाईफस्टाईल चेंजेस, तुमच्या आहारामधल्या काही बदल आणि
थोड्या दिवसांसाठी काही औषधं आणि ह्याच्यामुळे ऍसिडिटी 99% लोकांमध्ये बरी होते. जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही पहिले त्या ऍसिडिटीची तीव्रता आपण असेस करतो, की बाबा त्या ऍसिडिटीला किती सिव्हिरिटी आहे, प्लस त्या ऍसिडिटी तुमच्या कुठल्या ऑर्गनशी रिलेटेड आहे, की सिम्पटम्स वरून लक्षात येतं तुमचे जे काही तक्रारी आहेत त्याच्यावरून असं लक्षात येतं की तुमची हे कुठल्या अन्ननलिका, जठर किंवा आतड्या कशाशी संबंधित असेल. ते डायग्नोसिस कन्फर्म करण्यासाठी आम्ही काही त्यांना तपासण्या सांगतो, जसे की ब्लडचे टेस्ट किंवा सोनोग्राफी. एक्झॅक्ट डायग्नोसिस हे ऍसिडिटीचं हे एंडोस्कोपी किंवा गॅस्ट्रोस्कोपी मध्ये करण्यात येतं. अच्छा. त्याच्यात अन्ननलिकेची, जठराची आणि आतड्यांची पूर्णपणे दुर्बिणीद्वारे तपासणी होते. त्याच्यात एक्झॅक्टली कळतं की आपल्याला अल्सर आहे का, पोटाची, जठराची स्थिती काय आहे, आतमध्ये जखमा आहेत का, आतमध्ये कुठे इन्फेक्शन आहे का. एच पायलोरी इन्फेक्शन हे ऍसिडिटीचं खूप मुख्य कारण आहे अच्छा. आणि ते कुठल्याही इतर टेस्ट मध्ये कळत नाही. काही ब्लड टेस्ट किंवा स्टूल टेस्ट आहेत, पण त्या इनडायरेक्ट टेस्ट आहेत. कॉमन जे डायरेक्ट आणि स्पेसिफिक टेस्ट आहेत ती एंडोस्कोपीद्वारे त्याचा तुकडा काढला जातो आणि मग ते इन्फेक्शन आहे असे कळतं. आणि इन्फेक्शनची ट्रीटमेंट केली की पेशंटला पूर्णपणे बरं वाटतं. अरे वा. आपल्याकडे एव्हिडन्स असल्याशिवाय आपण त्या एच पायलोरीची ट्रीटमेंट देऊ शकत नाही. म्हणून अशा पेशंटमध्ये ज्यांना रेड फ्लॅग साईन्स आहेत किंवा उलटीमध्ये रक्त पडतंय, अन्न गिळायला त्रास होतोय, खूप जळजळ होते किंवा पोट साफ होत नाही, अशा लोकांना आणि प्लस अशा लोकांना ज्यांना इन्स्पेक्शन सस्पेक्ट करतायत, अशा वेळेस गॅस्ट्रोस्कोपी करणं फार गरजेचं असतं. ह्या गोष्टींनी, ज्या तपासण्यांनी त्यांची तीव्रता, त्यांची ऍसिडिटीचा टाईप हा आपल्याला कळतो. याप्रमाणे आपण त्यांची पुढची थेरपी, औषधांची किंवा जे काही ऍडिशनल लाईफस्टाईल आणि डाएट थेरपी आहे, हे पुढे किती दिवस चालेल हे त्याच्यात कळतं आणि त्याप्रमाणे पेशंटला पुढे आपण फॉलोअप ठेवून पुढे ट्रीटमेंट चालू करतो. आणि मी म्हटलं तसं की 99% लोकांना औषधांनी बरं वाटतं. औषधं काही दिवसांनी बंद होतात. तुमचे लाईफस्टाईल चेंजेस आणि डाएट मात्र तुम्हाला फॉलो करायला लागतं. कारण आम्ही नेहमी सांगतो की ऍसिडिटी हे आजार कमी आणि त्यांची टेंडन्सी जास्त जास्त असते. आहे. तर तुम्ही जसंही तुमचं रुटीन सोडाल किंवा तुम्ही परत ती लाईफस्टाईल चेंज कराल किंवा डाएट इम्प्रॉपर कराल, तर ती ऍसिडिटी परत येऊ शकते. त्यामुळे ऍसिडिटीला घाबरू नये, ऍसिडिटी पण इग्नोर पण करू नये. त्याची वेळेत ट्रीटमेंट घेतली तर पूर्णपणे बरं होतं. दुसरा एक राहतो 1% पेशंट ज्यांना ऑपरेशन लागतं. ते पेशंट असे असतात की त्यांच्यामध्ये खालचा जो स्फिंक्टर आहे तो खूप तीव्र प्रमाणात लूज झालेला आहे. जीआरडीचा स्टेज 4 जीआरडी आम्ही याला म्हणतो, की बसल्या बसल्या पेशंट जो खातोय, खाल्लेलं अन्न तोंडात येतो. म्हणजे अन्ननलिका आणि पोटामधलं जठराचं स्फिंक्टर म्हणतो आपण ते. मधलं जे बर. इलास्टिक आहे किंवा हा. स्फिंक्टर आहे तो पूर्ण लूज झालेला आहे. ऍक्च्युली त्या स्फिंक्टरचं काम असं असतं की त्यांनी फक्त खाणं खाली जाऊ द्यावं आणि ऍसिड उलटं येऊ द्यावं नाही. तर ग्रेड 4 किंवा हायटस हर्निया आम्ही त्याला म्हणतो, की त्याच्यात तो स्फिंक्टर पूर्णपणे निकामी झालेला असतं. ते अच्छा. ऍसिड उलटं येण्यापासून थांबत नाही. अशा लोकांना सर्जरी करून ते स्फिंक्टर खाली आणून त्याला शिवायला लागतं. त्याला आमच्या भाषेत फंडोप्लायकेशन असं म्हणतो. अशा लोकांना ऑपरेशन असं लागतं. दुसरं, ऍसिडिटी खूप दिवस राहिली, अल्सर राहिला आणि तो अल्सर फुटला किंवा त्या अल्सरमधून अनकंट्रोलेबल ब्लिडिंग व्हायला लागलं, म्हणजे ब्लिडिंग डिओडेनल अल्सर किंवा परफोरेटेड अल्सर, अशा परिस्थितीत पेशंटना ऑपरेशन लागतं. ते कॉम्प्लिकेशन्स ऑफ ऍसिडिटी आहे. पण ते फार कमी आहेत आणि आजकाल आपल्याकडे असे मेडिसिन्स आहेत की रेग्युलर मेडिसिन घेतल्याने 3 आठवडे ते 3 महिन्यापर्यंत पेशंटच्या पोटातील अल्सरही असेल तर पूर्णपणे भरलं जातं. अरे वा. तर त्यामुळे मी म्हटलं हे 1% पेशंट आहे की ज्यांना ऑपरेशन लागतं. 99% पेशंट हे औषधांनी, बरे होऊन जातात. लाईफस्टाईल चेंजेस आणि ह्यानी बरे होतात. सो मी काही पेशंटना पाहिलं की सकाळी सकाळी उठल्यावर त्यांना पित्त पडतं किंवा उलट्या व्हायला लागतात. म्हणजे बरेच लोक अशी आहेत. त्यामागचं कारण काय होतं की उठलं सकाळी की उलटी? आपल्याकडे कसं आहे की आपल्याकडे अशी एक धारणा आहे बऱ्याच लोकांना की ऍसिड जास्ती झाल्यावर मी ऍसिड काढून टाकतो बाहेर. दॅट इज रॉंग. हे बरेच पेशंट मला येऊन सांगतात की मी एखाद दिवस ऍसिड नाही काढलं किंवा पित्त नाही काढलं की माझं डोकं दुखतं, मला बरं नाही वाटतं. ऍक्च्युली असं करू नये. जेवढं ऍसिड तुम्ही काढताय, शरीर तेवढं त्याच्यापेक्षा दुप्पट ऍसिड तयार करतं. अच्छा. आणि मी सांगितलं तसं की दुसरं मुख्य दुष्परिणाम हे परत इंड्युस्ड वॉमिटिंगचा असं आहे की तुमचं इलास्टिक खालचं लूज होते. हो. ते स्फिंक्टर लूज झाल्यामुळे ना ती सवयच लागते. मग ते काय असतं, थोडंसं इट इज मोर ऑफ सायकोलॉजिकल, की बाबा हे केल्याशिवाय मला बरंच वाटणार नाही म्हणून मुद्दाम करतात.
पण असं करू नये. ती सवय तोडायला पाहिजे. ती सवय तोडल्यानंतर 1-2 दिवस थोडंसं अडॅप्ट व्हायला वेळ लागतो, त्रास होतो. पण नंतर मग इट इज ओके. काही प्रॉब्लेम नाही. असं करू नये आणि ही सवय एकदम चुकीची आहे. आणि जर ह्या लोकांना ॲसिडिटी होत असेल किंवा बाकीच्यांना होऊ नये, तर त्यासाठी तुम्ही काय टिप्स द्याल? हे तुम्ही आयुष्यभर फॉलो केले पाहिजे. ज्यांना आहे त्यांनी पण आणि ज्यांना होऊ नये असं वाटतं त्यांनी पण. आणि तेच की महत्त्वाचं टिप्स हे तुमच्या आहाराबद्दल आहे. आहार हे पूर्ण ब्रह्म म्हणजे आपण म्हणतो ना देव आहे. तुम्ही त्याला प्रायोरिटी देऊन खायला पाहिजे. आपण काय करतो, की आपलं काम संपू दे, आपलं जे करतोय ते होऊ दे, मग मी जेवण करतोय. असं नाही करायला पाहिजे. तुमचं टाईम टेबल हे तुमच्या डायट प्रमाणे फिक्स पाहिजे. मेजर 4 आहार दिवसाला घ्यायला पाहिजे. ब्रेकफास्ट, लंच, इव्हनिंग स्नॅक्स आणि डिनर. डिनर. ह्याचा एक फायदा असा असतो, की एकाच वेळेस भरपूर अन्न जात नाही आणि भरपूर वेळ तुम्ही उपाशी पण राहत. मी असं म्हणत नाही, की 30 तर 9 तर 9लाच करायला पाहिजे ब्रेकफास्ट. पण तुमचा एक अर्ध्या तासाचा एक पिरियड ठेवू शकता. त्या पिरियडमध्ये तुमचा आहार म्हणजे हे ब्रेकफास्ट, लंच ह्याचे टायमिंग्स फिक्स करा आणि मग त्याच्याप्रमाणे तुमचं रुटीन सेट करा. तुमच्या लाईफस्टाईलमध्ये वॉकिंग किंवा कुठलाही तत्सम व्यायाम असं नाही, की जिमच करायला पाहिजे. रुटीन कुठलाही व्यायाम ज्याच्याने तुमची बॉडी ॲक्टिव्ह फिट राहील आणि तुमच्या बॉडीला चालना मिळेल असा व्यायाम 20 ते 25 मिनिटं केला तरी व्यवस्थित आहे. तुमच्या लाईफस्टाईलचा तो पार्ट पाहिजे. मिनिमम 6.5 ते 7 तास तुम्हाला झोप मिळायला पाहिजे. आणि आनंदात जेवण करा आणि वेळेवर जेवण करा. ज्या काही समजा असं म्हणत नाही, की जंक फूड खाऊच नाही. खा, पण त्याची फ्रिक्वेन्सी कमी पाहिजे. जेव्हा तुम्ही तसं काही बाहेर खाणं होणार आहे, लग्नाला जाणार आहे किंवा थोडं मिस होणार आहे, त्या वेळेमध्ये काहीतरी सबस्टिट्यूट आहार किंवा पाणी किंवा ज्यूस घ्या. मील स्किप बिलकुल करू नका. एक्सेस जे तोंडासाठी चांगलं आहे, ते पोटासाठी चांगलं नाहीये. हा गुणधर्म आहे. त्यामुळे खूप ऑइली, स्पायसी खाऊ नका. काय होतं नंतर त्रास होतोय म्हणून आपण पथ्य पाळण्यापेक्षा सुरुवातीपासून लाईफस्टाईल चांगली ठेवा. तुम्हाला पथ्य पाळायची वेळ येणार नाही. सर तुमचं खूप खूप धन्यवाद. आज ॲसिडिटीबद्दल आपल्याला खूप छान दिली माहिती आणि लोकांना नक्कीच त्याविषयी ऐकून बरं वाटलं असणार आहे, की काय करावं, काय करू नये. खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा तुमचं. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं, की ॲसिडिटी म्हणजे नेमकं काय आणि ती झाल्यावर काय करायला हवं आणि काय करायला नको. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील, तर ते पण तिथं आम्हाला विचारायला विसरू नका. आपला पुढचा एपिसोड असणार आहे अपचन आणि गॅसेस. तर तो पाहायला नक्की विसरू नका. पाहत रहा आरोग्याचा राजमार्ग. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी. 102 वर्षांची जुनी परंपरा.